गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता सकाळी 6:40 झालेली आहेत. आज आपण मोस्टली संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करूया. आणि तिथपर्यंत काय पोझिशन आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. मी आत्ता जो उभा आहे हडपसरमध्ये, तर नवीन ब्रिज झालेला आहे तिथे. काल आपण मित्रांनो तिथपर्यंत पाहिलं असेल, आपला मागचा व्हिडिओ तिथपर्यंत असेल आणि अशी कामं चालली तिथे नदीपात्रातली. ते समोर जे दिसतंय आपल्याला ते येरवडा मेट्रो स्टेशन. आणि आता हा येरवडा मेट्रो स्टेशनच्या ब्रिजवर उभा आहे. पर्यंत काल आपण पाहिलं होतं. इकडच्या बाजूला आहे ते कल्याणी नगर आणि इकडे आहे ते येरवडा. आणि माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहत असाल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू, त्याच्या अलीकडे आहे ती पुणे मेट्रो. अशी येरवडा मेट्रो स्टेशनमधनं मेट्रो आली ही अशी पहा, ही अशी जाते. हे समोर दिसत असेल ते तारकेश्वर महादेव मंदिर येरवडा, त्याच्यावर विमान पण दिसत असेल पहा आपल्याला. आणि आज आपण जे जाणार आहोत ते संगम घाटकडे, म्हणजे इथून असं सरळ पुढे जाऊयात ह्या नदीच्याही पलीकडे. माझा हा खरं फार आवडता स्पॉट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतूवर. समोर जे दिसतं आहे ते तारकेश्वर महादेवाचं मंदिर, हा बन गार्डन बंधारा आणि ही नदीपात्रातली चाललेली कामं. बन गार्डन बंधारा जो इंग्रजांच्या ब्रिटिश काळात बांधला गेला होता,
आणि तिथपर्यंत ही अशी कामं चालली. आता मी बन गार्डन बंधाऱ्याच्या समोर उभा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतूवर हा जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू. आणि जसं मी म्हटलं तसं हे बन गार्डन मेट्रो स्टेशन आता एखादी मेट्रो आली तर फार छान वाटेल. बन गार्डन मेट्रो बंधारा. आपण थोडा वेळ वाट पाहूया आणि मेट्रो तर ठीक आहे, नाहीतर जाऊयात. खरं तर नुकताच 2 मेट्रो घेऊन गेल्या होत्या. मला वाटलं उशिरा होईल, पण ही मेट्रो आली आहे. ती रामवाडीकडनं आलेली मेट्रो आहे आणि ही अशी पुढे वनाजकडे निघाली आहे. कारण आज रविवार आहे, त्यामुळे सुट्टी पण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळे तर सुट्टी असेलच. ही आपली मेट्रो चाललेली आहे ही. अरे वा, ही बन गार्डनकडनं पण आली मेट्रो, जी रामवाडीकडे चाललेली आहे. ह्या 2 मेट्रो डोळ्यावर ऊन येत आहे फार. हे पाहिजे एक मेट्रो तिचा स्पीड काम करत आला आणि अशी पुढे गेल्यानंतर येरवडा मेट्रो स्टेशनपाशी ती थांबणार नाही नक्की, कारण येरवडा मेट्रो स्टेशनचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामुळे अशी येरवडा मेट्रो स्टेशनमधनं पुढे जाईल. मागे जी गेलेली आहे ही मागे ही जी गेली असेल ना ती बन गार्डन मेट्रो स्टेशनकडे, ती आता येरवडा मेट्रो स्टेशनमध्ये जाईल आणि तिथे न थांबता पुढे जाईल. कारण मेट्रो स्टेशन अजून अपडेट झालेलं नाही आहे, त्याचं काम अपूर्ण आहे. आणि आपल्याला जे जायचं आहे आता असं फिरून संगम घाटपर्यंत जाणार आहोत. आता खरं तर मी आज खालून नाही जाणार. हा वॉकिंग प्लाझा हा जेव्हापासून काम सुरू झालं होतं हे नदी सुधार प्रकल्पाचं,
जेव्हापासून काम सुरू झालं होतं नदी सुधार प्रकल्पाचं, त्यातलं हे पहिलं काम होतं. म्हणजे वॉकिंग प्लाझा म्हणा किंवा काय, तेव्हा हे पहिलं काम होतं. ही आपली मुळामुठा नदी हा येरवडा बंधारा, येरवडा किंवा बनगार्डन बंधारा. आणि माझ्या मागे आहे ते मेट्रो. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तर अशा काही मशाली घेऊन मिरवणुका निघालेल्या आहेत. अशा मशाली ज्योती पेटवत ही जयंती साजरी केली जाते. आपण असं मित्रांनो ह्या ब्रिजवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्रिजवर उभा होतो. आपली मेट्रो पलीकडे आणि मी आता असा खाली आलेलो आहे. हा वरून जो दिसत होता आपल्याला, हा बनगार्डन बंधारा. आणि ही जी आपली नदीपात्रातली नदी सुधार प्रकल्पाची कामं चालली आहेत ती पाहिजे अशी इथपर्यंत. आपण आणखी थोडं पुढे जाऊयात किंवा वर जाऊयात. जो पहिला पायलट प्रोजेक्ट होता की जेव्हापासून ही कामं सुरू झाली, त्यात पहिल्यांदा पूर्ण झालेला किंवा मॉडेल तो हा प्रोजेक्ट. आपण तिथे जाऊयात आता. मी जसं म्हटलं तुम्हाला की जेव्हापासून हा प्रोजेक्ट सुरू झाला आहे, हा नदी सुधार प्रकल्पाचा जो पहिला जेव्हा प्रोजेक्ट झाला तो हा, म्हणजे ज्याला मास्टर प्रोजेक्ट किंवा पायनर प्रोजेक्ट किंवा थोडक्यात जे सॅम्पल म्हणतात ते हे. आणि ह्या धर्तीवर मग इतर प्रोजेक्ट चालू आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणजे हा प्रोजेक्ट, म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की संगम ब्रिजपासून किंवा अहिल्या घाटापासून जे मुंडव्यापर्यंत जी कामं चाललेली आहेत त्यातला पहिला वॉकिंग प्लाझा हा, म्हणजे जो येरवड्याकडे येतो. आत्ता आपण इथे उभे आहोत. आत्ता उभे म्हणजे आपण आत्ता उभे आहोत ते येरवड्यामध्ये. माझ्या मागच्या बाजूला दिसतंय आपण जिथून आलो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू. आणि हे जे समोर दिसतंय आपल्याला ते रॉयल बोट क्लब बनगार्डन. कामं तशी बऱ्यापैकी वेगानेच म्हणलं पाहिजेत, कारण आपले इथले बरेचसे व्हिडिओ आहेत.
दिसत असेल पहा तुम्हाला पलीकडच्या बाजूला आहे ते बन गार्डन एरिया. आणि आपण आत्ता येरवड्याच्या बाजूला उभे आहोत. जसं मगाशी म्हटलं ते येरवडा हा पायलट प्रोजेक्ट एवढ्यासाठी म्हणायचं की ह्याच्यानुसार आत्ता इतर जे आपण जी थोडीफार कामं पाहिली असेल ते ह्या कामाच्या धर्तीवर कामं चालू आहे. ते रॉयल बोट क्लब. आणि मी आता थोडं वर उभा राहतो म्हणजे आणखी दिसेल चांगलं पा. ते मागे माझ्या मागच्या बाजूला जे दिसतं आहे खरं तर मला अजून गोप्रो हँडल करायची सवय नाही आहे. त्यामुळे बरंच काय होतं आहे. लिटरली खरंच बरंच काय होतं आहे. तर आणखी 2-3 ट्युटोरियल्स मला वाचावं लागतील, पाहावं लागतील. त्यानंतर बऱ्यापैकी होईल असं मला वाटतं आहे. अजून फुल्ली कॉन्फिडन्सनी मला शूट करता येत नाही आहे खरं, टू बी फ्रँक. एनिवे आपल्याला पुढे व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे. नक्की चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. थँक्यू.